जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय। श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण दासबोधाची उजळणी पाहतोय आणि आज आपण 6व्या दशकातील शेवटचा समास अनिर्वाच्य निरूपण सुरू करणार आहे। या समासाच्या आधी जो काही सार शोधून नावाचा समास झाला तो आपण अत्यंत सखोलतेनं पाहिला। त्या समासाच्या शेवटी जीवनमुक्त कसा असतो हे समर्थांनी सांगितलं। केवळ सांगितलंच नाही तर त्याच्या जवळच पूर्ण समाधान असतं। देवपद आहे निर्गुण देवपदी अनन्यपण हाची अर्थ पाहता पूर्ण समाधान बाणे। देहीच विदेह होणे करून काहीच न करणे हा खरा जीवनमुक्त। जीवनमुक्तांची लक्षणे जीवनमुक्त जाणे असेही समर्थ म्हणाले। म्हणजे प्रत्यक्ष अनुभूतीशिवाय काही गोष्टी कळतच नाहीत हे समर्थांना सांगायचं आहे। येरवी हे खरे न वटे अनुमानेची संदेह वाटे संदेहाचे मूळ तुटे सद्गुरु वचने असा त्यांनी सार शोधन समासाचा शेवट केला। एरवी हे खरं वाटणारच नाही की नश्वर अशा देहामध्ये देवपद निर्गुणपद किंवा जीवनमुक्ताची लक्षणं बाणली जातात। देहीचं विदेह होणं हे तसं बाह्यदृष्टीला कळणार नाही। समर्थ म्हणाले, तर्कांनी तुम्ही अंदाज लावायला गेला तर तुमच्या हातामध्ये भ्रम पडेल। या बाबतीतील सर्व संशय निघून जाईल, पण त्याला पर्याय एकच आहे, सद्गुरु मुखातून श्रवण। म्हणजे सद्गुरूंकडून साधना घेऊन ती सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली करणं याशिवाय अन्य कोणताही पर्याय नाही। आणि हेच नव्हे तर त्या संपूर्ण साधना कालामध्ये सद्गुरूंच्या मुखातून श्रवणही घडलं पाहिजे। याच संदर्भाला पुढे नेत त्यांनी अनिर्वाच्य निरूपण केलेलं आहे। एक गोष्ट आपण लक्षात घेऊया, परमार्थ साधनेमध्ये साधकाला अशा प्रांतात जायचं आहे जिथं त्याचं मन नाही, बुद्धी नाही आणि त्याच्या देहाची जाणीव नाही। आणि आपल्याला तर नेमक्या याच गोष्टींची आवश्यकता लागते आणि याच गोष्टींच्या आधारानं आपण जगत असतो। देहाची जाणीवच गेली तर आपल्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागेल। आपल्यापाशी मनच नाही, बुद्धीच नाही याचा अनुभव कुठे आहे आपल्याला? आपण तर सतत मनामध्ये विचार करतोय आणि बुद्धीमध्ये काही ना काहीतरी ठरवत आहे। म्हणूनच समर्थांनी सद्गुरु वचने हा शब्द वापरला। तिथे केवळ आणि केवळ सद्गुरु वचनांवरचा विश्वास हाच साधकाला तारक ठरेल। समाधान पुसता काही म्हणती बोली जे ऐसे नाही तरी ते कैसे आहे सर्वही निरोपावे अशा प्रश्नानं अनिर्वाच्य निरूपणाची सुरुवात झाली आहे। म्हणजे आपल्याला सर्वस्वी विश्वास सद्गुरूंवरती ठेवून मार्गक्रमणा करायची आहे आणि त्या साधनेमध्ये खऱ्या समाधानाची प्राप्ती होणार आहे। पण श्रोता प्रश्न विचारतो की हे जे समाधान आहे ते कसं आहे ते सांगा। त्याविषयी कुणाला विचारलं तर लोक म्हणतात की त्याचं वर्णन करता येत नाही। तरीही श्रोता विचारतोय की तरीही तुम्ही हे सांगा। मुक्याने गुळ खादला गोडी नये सांगायला याचा अभिप्राव मजला निरोपण कीजे अनुभवही पुसो जाता म्हणती नये की सांगता कोणापासी पुसो आता समाधान जे ते अगम्य सांगती नये माझिये प्रचिती विचार बैसे माझे चित्ती ऐसे करावे। श्रोताच हे सगळं बोलतोय बरं का। श्रोताच म्हणतोय की जर मुक्यानं गुळ खाल्ला तर त्याला गुळाची गोडी सांगता येत नाही, तसं समाधानाचं आहे असं लोक म्हणतात। म्हणजे समाधान नीट समजून सांगितलं गेलं पाहिजे, ते मला तुम्ही समजावून सांगा। एखाद्याला विचारलं की तुझा अनुभव काय आहे तर तो सांगतो अनुभव शब्दांनी सांगता येत नाही। मग समाधान कसं आहे ते आता कुणाला विचारू असा त्याचा प्रश्न आहे। म्हणजे समाधान अगम्य आहे समजायला, अनाकलनीय आहे ही गोष्टच श्रोत्याला पटत नाही। म्हणून तर तो पुढे म्हणतो जे ते अगम्य सांगती नये माझिये प्रचिती। मला ते काही पटत नाही आहे की हे सांगता येत नाही, विचार बैसे माझे चित्ती ऐसे करावे। म्हणजे समाधान नेमकं काय आहे
हे माझ्या मनामध्ये ठसावं अशा पद्धतीनं उत्तर द्या. समर्थ म्हणतायत, ऐसे श्रोत्याचे उत्तर याचे कैसे प्रत्युत्तर, निरोपी जेल तत्पर होऊन ऐका. याचं उत्तर दिलं जाईल, पण आता तत्पर होऊन ऐका. म्हणजे समर्थांच्या उपदेशाची संगती पहा. सार जे आहे ते कसं आसारापासून वेगळं आहे, पण आसाराची निर्मिती साराच्या पार्श्वभूमीवर झालेली आहे हे विस्तृतपणे सांगितल्यानंतर समर्थ विदेहस्थिती सांगतात आणि पुढे असंही म्हणतात की ही विदेहस्थिती कळण्यासाठी स्वतः विदेह व्हावं लागेल आणि त्यासाठी सद्गुरूंचा आधार घ्यावा लागेल. म्हणजे इथे या मार्गामध्ये समाधानही समर्थांनी सांगितलंच आणि शिवाय त्या समाधानाबद्दल सद्गुरूंकडेच जावं लागेल हेही सांगितलं. तरीही त्या समाधानाचा प्रश्न उभा करून अनिर्वाच्य निरूपण आता समर्थ सांगायला लागले. जे निर्गुण पद आहे, जे आत्मपद आहे किंवा आपली स्वरूप स्थिती आहे, ते अर्थातच शब्दांच्या पलीकडची आहे. त्यामुळं त्या अनुभूतीत शिरल्याशिवाय आपल्याला ते कळणार नाही. याचाच अर्थ असा की आपल्या अनुभूतीच्या संकल्पना आपल्याला मागे टाकाव्या लागतील. जे समाधानाचे स्थळ की तो अनुभवची केवळ, ते स्वरूप प्रांजळ बोलोन दाऊ. जे बोलास आकळेना, बोलिल्या विणही कळेना, जयासी कल्पिता कल्पना हिंपुटी होय. किती सुंदर शब्द समर्थ वापरतायत पहा. हे जे समाधानाचं स्थळ आहे ते आपलं स्वरूप आहे की तो अनुभवची केवळ, ते स्वरूप प्रांजळ असे शब्द समर्थ वापरतात. परमशुद्ध असलेली हीच ती अनुभूती आहे. त्याच्याबद्दल सांगितलं जाईल. ते कसं आहे, समर्थ म्हणतात बोलल्याशिवाय ते कळणार नाही, पण त्याच्याबद्दल बोलता येत नाही असं ते आहे. त्याची कल्पना करायला गेलं तर कल्पना थांबेल, पण त्याची कल्पना करता येणार नाही असं ते आहे. ते जाणावे परब्रह्म जे वेदांचे गुह्य परम, धरिता संत समागम सर्वही कळे. पुन्हा पहा, काही ओव्यांनंतर समर्थांनी सद्गुरूंच्या संगतीलाच अधोरेखित केलं. त्याशिवाय हे कळणार नाही. याचं कारण हेच की आपल्याजवळ आपली साधने आहेत आणि त्या साधनांना आपण सत्यत्व दिलेलं आहे. त्यांच्याच आधारानं आपण जगत आहे. ती विलीन करावी लागतात. जन्मोजन्मींच्या संस्कारांमुळं आपल्याला असं वाटतं की आपलं मन नसेल तर आपणच नसू. आपली बुद्धी आपण बाजूला टाकली तर आपण अगदीच निरुपयोगी होऊन जाऊ. आपल्या देहाची जाणीव नाही म्हणजे आपण जणू मेलोच. पण असं असत नाही. आपलं अस्तित्व सर्व काळी अबाधित असतं. त्याला कुठेही धक्का लागत नाही. पण ते शुद्ध अस्तित्व आपण देहाला जोडून ठेवल्यामुळं देहबुद्धीमध्ये आपण अडकून पडतो आणि त्या अस्तित्वाला म्हणजे व्यापक असलेल्या अस्तित्वाला संकुचित करून ठेवतो. आज झोपेतून आपण जागे झालोच की, पण झोपेत आपल्या देहाची जाणीव आपल्याला कुठे होती? मग जिवंतपण त्यावेळी कुठे होतं? ते तिथेच होतं जिथे आत्ता जागृतीमध्ये आहे. झोपेत आपण स्वप्न पाहिलं. स्वप्नामध्ये आपण जे काही अनुभवलं ते या स्थूल देहानं कुठं अनुभवलं? दुसरीच कोणती तरी व्यक्ती झालो असू आपण, कोणत्या तरी अज्ञात स्थळी गेलो असू, काहीही असेल, पण त्याला अनुभवणारा हा देह नव्हता. मग जो ते अनुभवत होता तिथे जिवंतपण कुठून आलं? ते कुठेही गेलंच नव्हतं. ते तिथेच आहे. आपल्या वरवरच्या अवस्था तेवढ्या बदलत होत्या. याचा अर्थ असा की आपलं मन, आपली बुद्धी नसेल तर आपण नसू हा आपला भ्रम आहे. आपण असणारच आहे. आणि या जाणीवेपर्यंत सद्गुरू गेलेले असतात. इतकंच नव्हे तर ते शिष्याला तिथंपर्यंत घेऊन जातात. म्हणून त्यांची संगती केल्याशिवाय आपल्याला हे परमगुह्य कळणार नाही. हे परब्रह्म म्हणजे बाहेरील कोणतीही वस्तू नाही. वेगळेपणानं अनुभवण्याची गोष्ट नाही. तदाकारतेनं ते होण्याचीच ही गोष्ट आहे. नाथ महाराज भगवान श्रीकृष्णांच्या आरतीत म्हणत नाहीत का, एका जनार्दनी देखियेले रूप, रूप पाहता झाले तद्रूप. तसंच परब्रह्माच्या बाबतीत आहे. तद्रूप शब्द वापरल्यामुळे कोणाला तरी वाटेल की ही सरूपता मुक्ती आहे वाटतं, सायुज्यता नाही. पण ही सायुज्यताच आहे.
आरती असल्यामुळे रूप हा शब्द नाथ महाराजांनी वापरलेला आहे. म्हणजे सायुज्यतेशिवाय परब्रह्म कळणार नाही आणि सायुज्यतेच्या तिथे परब्रह्माशिवाय अन्य कुणीही नाही. आणि आपलं मन, आपली बुद्धी, आपलं चित्त, अंतःकरण या सर्व गोष्टी जीवाच्या भोवती येतात, परब्रह्मापाशी या नाहीत. तेची आता सांगिजेल जे समाधान सखोल, ऐक अनुभवाचे बोल अनुर्वाच्य वस्तू. खरं पाहता एकमेकांच्या विरुद्ध असलेली ही वक्तव्य आहेत. अनुभवाचे बोल ऐक असंही समर्थ म्हणतात आणि अनिर्वाच्याबद्दल सांगणार आहे असंही समर्थ म्हणतात. आता जे अनिर्वाच्य आहे त्याचा अनुभव वेगळेपणानं घेता येत नाही ही वैदांतिक तथ्यता तर तिथे आहे, तरीही अशी परस्पर विरोधी वाक्य का समर्थ सांगतायत? त्याचं कारण आपला प्रपंचाचा अनुभव आणि परब्रह्माचा अनुभव यामध्ये फरक आहे. तदाकारता पावलेली व्यक्ती तदाकारतेबद्दल सांगत आहे हे समर्थ इथं सांगतायत. अन्यथा त्याच्याबद्दल सांगितलं जाणार नाही आणि सांगितल्याशिवाय त्याच्याबद्दल शाब्दिक का होईना कळणार नाही. म्हणून तर समर्थ म्हणाले ना की जे बोलासा आकळेना बोलिल्या विणही कळेना. म्हणून भगवंताचं स्वरूप जरी शब्दांच्या पलीकडचं असलं तरी व्यासमहर्षींनी भगवंताच्या लीला लिहिल्याच. संत महंतांनी भगवंताचं कीर्तन हे केलेलंच आहे. हे केल्याशिवाय त्याच्याबद्दल कळून येत नाही. म्हणून ते अनुर्वाच्य जरी असलं तरी त्याचा अनुभव घेऊन त्या अनुभवाबद्दल बोलावं लागतं. सांगता न येते सांगणे, गोडी कळाया गूळ देणे, ऐसे हे सद्गुरू वेणे होणार नाही. समर्थांनी श्रोत्याचाच दृष्टांत उत्तरामध्ये वापरला. श्रोता म्हणाला होता ना, मुक्याने गुळ खादला गोडी नये सांगायला. त्याचाच दृष्टांत देऊन समर्थ म्हणतायत की गोडी कळायला मग तो गूळ जसा खावा लागतो तसं अनुभव कळण्यासाठी सद्गुरू लागतात. ऐसे हे सद्गुरू वेणे होणार नाही. म्हणजे त्यांनी परब्रह्माची अनुभूती दिली, त्यांनी समाधानाची अनुभूती दिली तरच ते समाधान प्राप्त होईल. आपण ती अनुभूती घ्यायला जाणार म्हणजे काय करणार? विचार करून पाहूया की. विचार केल्यानंतर एकच लक्षात येईल की आपल्याजवळ जी साधनं आहेत तीच साधनं घेऊन आपण शोध करायला जाणार आणि मनबुद्धीशिवाय अन्य काही आपल्याजवळ नाही. म्हणजेच आता जे परमतत्व मनबुद्धीच्या पलीकडे आहे त्याच्याशी तादात्म्य पावलेला महात्मा शोधावा लागेल. त्या महात्म्याने सुद्धा वृत्तीवरती येऊन आपल्याला ब्रह्माचा उपदेश द्यावा लागेल. नाहीतर परब्रह्माच्या स्थितीमध्ये वृत्तीवर येणंच नाही. तरीही वृत्तीवर येऊन ते न कळणारं जे आहे त्याला सांगितलं गेलं पाहिजे आणि मग त्याची साधना घेतली पाहिजे, तर अनिर्वाच्याचा अनुभव येईल. समर्थ म्हणतायत, सद्गुरु कृपा कळे त्यासी, जो शोधील आपणासी, पुढे कळे अनुभवासी आपे आप वस्तू. म्हणजे दोन गोष्टींना समजून घ्यायचं आहे. एक म्हणजे आपलं स्वरूप आणि दुसरं म्हणजे समाधान. खरं पाहता या दोन वेगवेगळ्या गोष्टी नाहीतच. स्वरूप प्राप्ती झाल्यानंतरच समाधान प्राप्त होणार आहे. पण समाधान ही गोष्ट कशी आहे पहा, तृप्ती देणारी गोष्ट आहे. अन्नाची भूक आहे, अन्न सेवन केल्यानंतर मग समाधान प्राप्त होतं. पण म्हणताना असं म्हटलं जातं की अन्नामध्ये समाधान आहे. म्हणजे भूक ही अतृप्ती असेल तर अन्न हे समाधान आहे. पण ते ग्रहण केल्यानंतर समाधानाची अनुभूती येते. तसं आत्मज्ञान जर पचलं तर सर्वत्र आत्मा भरून आहे याची प्रचिती येते आणि मग तिथे खरं समाधान आहे. आणि या खऱ्या समाधानाला प्राप्त होणं ही सद्गुरुकृपा आहे. म्हणून समर्थ म्हणतात, सद्गुरुकृपा कोणाला कळेल? जो शोधील आपणासी. आणि हे करवून देणं हेच तर सद्गुरूंचं कार्य आहे. नाहीतर आपण सर्वसामान्यतः काय करतो, औषधाच्या दुकानामध्ये जाऊन पालेभाजी मागतो किंवा भाजीवाल्याकडे जाऊन औषध मागतो, म्हणून आपला मार्ग चुकतो. आपण कोण आहे हे जाणून घेण्यासाठीच सद्गुरूंकडे जायचं असतं. ते मग त्या प्राप्तीचा मार्ग सांगतात आणि मग आपल्याला आपला शोध लागतो. असं घडल्यानंतर सद्गुरूंनी जो उपदेश केलेला आहे, तू ब्रह्मच आहेस, याची रोकडी प्रचिती शिष्याला येते.
पुस्तकांमध्ये ती वाक्य लिहिलेलीच आहेत. निरूपणामध्ये अनंत वेळेला आपण ऐकलेलं आहे की आपणच ब्रह्म आहे. त्या अनुभूतीमध्ये आपण असत नाही. त्या अनुभूतीमध्ये जायला वर्षानुवर्षे सद्गुरुपदिष्ट साधना करावी लागते. जेव्हा रोकडी प्रचिती येते की आपण आपल्या देहाच्या, मनाच्या, चित्ताच्या, अंतःकरणाच्या व्यतिरिक्तही सच्चिदानंद स्वरूपानं स्थिर आहोत आणि तिथे अत्यंत शांती आहे, तेव्हा साधकाच्या आत गुरुवाक्य ठसतं. ते ठसल्यानंतर साधना आणखी वाढते आणि तो आत्मज्ञानाला प्राप्त होतो. असा जो साधक आहे त्याला सर्वत्र आत्माच दिसत असल्यामुळे तो खऱ्या समाधानाला प्राप्त होतो. कारण तोपर्यंत समाधान साधक इंद्रियांमधून शोधत असतो. ती इंद्रियांमधली शोध घेण्याची वृत्ती आत वळून स्वतःमध्येच तो समाधान शोधत शोधत आत्मसमाधानाला प्राप्त होतो. या आत्मवस्तूबाबत समर्थ म्हणतात की ही आत्मवस्तू आपोआप कळून येते. म्हणजेच आत्म्यालाच आत्मा कळून येतो. तिथे जीवाचे सर्व प्रयत्न थांबल्यानंतर हे घडून येतं. पहा, व्यवहाराच्या उलट दिशेचा हा मार्ग आहे. एखादी वस्तू मिळवायला आपल्याला प्रयत्न करावे लागतात आणि ते प्रयत्न आपण इंद्रियांकडून करतो. परमार्थातील आत्मवस्तू मिळवायला इंद्रिय थांबवण्याचे प्रयत्न करावे लागतात. शरीर, मन, विचार, चित्त, वृत्ती हे सगळं थांबवावं लागतं. हे प्रयत्न केले की मग साधक इंद्रियांच्या पलीकडे जातो. पलीकडे जातो म्हणजे नेमकं काय घडतं? जी शुद्ध जाणीव आहे ती तर तिथेच आहे ना, ती कुठे गेलेली नाही. आपलं जसं शुद्ध असणे पण आहे, शुद्ध अस्तित्व आहे, ते कुठेही गेलेलं नाही. तसंच भगवंत कुठेही गेलेला नाही. मगाशीच आपण पाहिलं नाही का, देहाच्या अवस्था जरी बदलल्या तरी आतील अस्तित्व तसंच राहिलेलं होतं. म्हणजेच आपली हालचाल बंद केली तर उरतं ते केवळ शुद्ध अस्तित्व, शुद्ध आत्मस्वरूप, आणि मग तेच आपोआप त्याला ओळखतं. दृढ करून या बुद्धी, आधी घ्यावी आपशुद्धी, तेणे लागे समाधी अकस्मात. अत्यंत मर्माचं समर्थांनी सांगितलं. हे नुसतं शाब्दिक ज्ञान झालं की असं केल्यानंतर असं होईल, मग सद्गुरूंना शरण गेल्यानंतर तसं होईल, मग सद्गुरू हे सांगतील वगैरे वगैरे. समर्थ म्हणतायत हे खरं घडण्यासाठी आधी निश्चय करणं आवश्यक आहे. पहा, नाहीतर आपण इंद्रियाधीन जीवन जगत असताना साधं वेळेवर उठणं सुद्धा आपल्याला शक्य होत नाही. समजा आपण एक वेळ ठरवली की पहाटे 5 वाजता रोज उठायचं, तर तेही आपल्याला शक्य होत नाही. म्हणजे 365च्या 365 दिवस आपण 5 म्हणजे 5लाच उठलो आहे असं करणं आपल्याला अवघड जातं. हे जर आपल्या इंद्रियांच्या बाबतीत अवघड जात असेल तर कल्पना करून पहा, इंद्रियांना आपल्याला थांबवायचं आहे तर त्याचा निश्चय नको का? साधी वेळेवर उठण्यासारखी गोष्ट, पण त्यासाठीही निश्चय करावा लागतो, तर साधनेमध्ये तो लागणारच. म्हणून समर्थ म्हणतायत दृढ करून या बुद्धी, आधी घ्यावी आपशुद्धी. प्रामाणिकपणे आपला आपण शोध घेण्याचा प्रयत्न करावा आणि त्या संबंधीची बुद्धी दृढ करावी की या मार्गानं मी जाणार म्हणजे जाणारच. आपला शोध आपल्याला घ्यायचा आहे आणि मग पुढच्या सगळ्या गोष्टी येतात. सद्गुरू मुखातून श्रवण असेल किंवा त्यांना शरण जाणं असेल, त्यांच्याकडून साधना घेणं असेल, अनेक गोष्टी येतील. पण आधी जर निश्चय पक्का नसेल की आपल्याला आपला शोध घ्यायचा आहे, तर मग मनुष्य वाटचालच करणार नाही. करेल मात्र मग त्याच्या सोयीनं करेल. आज वेळ मिळाला म्हणून सद्गुरूंकडे गेला, आज वेळ मिळाला म्हणून नामाला बसला, ध्यानाला बसला. आता वेळ मिळालाच नाही तर बरेच दिवस ध्यान झालंच नाही. समर्थ म्हणतायत जर समाधानाला जाणायचं असेल, जर अनिर्वाच्य वस्तूला जाणायचं असेल तर असं करून चालणार नाही. बुद्धी दृढ करून आपली आपण शुद्धी केली पाहिजे, म्हणजेच आपला आपण शोध घेतला पाहिजे. सद्गुरूंकडे जाणं, सद्गुरूंकडून श्रवण करणं, यामध्ये पण मग प्रामाणिकता पाहिजे. विचार करून पहा, जर गोष्ट तितकी महत्त्वाची नसेल किंवा उरलेल्या 100 गोष्टींबरोबर ही गोष्ट असेल तर तितक्या प्रामाणिकतेनं आपण सद्गुरूंकडून श्रवण करणार नाही.
तिथे तर्क लढवत बसणार, तिथे नुसते विचार करत बसणार किंवा प्रश्न करत बसणार, प्रत्यक्ष कृती करणार नाही. असं पहा, 2 भिकारी मंदिराच्या दारात बसले. एका भिकाऱ्यानं सकाळी अन्न खाल्लेलं आहे आणि दुसरा भिकारी 8 दिवसांचा उपाशी आहे. दोघांच्याही हातात अन्न ठेवल्यानंतर जो 8 दिवसांचा उपाशी आहे तो त्या अन्नावरती अक्षरशः झपटेल. पण सकाळी अन्न खाल्लेला भिकारी मात्र त्या अन्नाचा विचार करेल. काय दिलंय खायला एवढं तरी त्याच्या मनात येईल, किंवा नंतर खाऊ असं तरी म्हणेल. एका भिकाऱ्याला गरज आहे, निकड आहे, तर दुसऱ्या भिकाऱ्याला फक्त सोय आहे. मग सोय जिथे आहे तिथे बुद्धी काही दृढतेनं असत नाही, पण निकड आहे तिथं बुद्धी दृढतेनं राहते आणि मग त्या गोष्टीला झपटून घेते. तशा प्रकारे दृढ करून या बुद्धी आधी घ्यावी आपशुद्धी असं समर्थ म्हणतात, की या मार्गावर अक्षरशः झपाटल्यासारखं अत्यंत प्रामाणिकपणे या, तेणे लागे समाधी अकस्मात. म्हणजे असं तुम्ही आलात तर अचानक तुम्हाला समाधी लागेल असा इथे अर्थ नाही. अशा प्रामाणिकतेनं तुम्ही साधन मार्गावरती आलात तर समाधी निश्चित प्राप्त होणार अशी ग्वाही इथं आहे. म्हणजे त्या अवस्थेला आपण जाणारच, अनिर्वाच्य कळणार. जे काही शब्दांच्या पलीकडे आहे ते आपण स्वतः शब्दांच्या पलीकडे जाऊन अनुभवणार. खरं समाधान आपल्याला निश्चित प्राप्त होणार. आपले मूळ बरे शोधिता, आपली तो माईक वार्ता, पुढे वस्तूचं तत्वता समाधान, असा समर्थांनी उपदेश पुढे नेलेला आहे. तो सर्व भाग उजळणीमध्ये आपण यथावकाश पाहूया. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण जय जय राम.